त्याच्या अर्थार्थी आपल्याला काही घेणं नसतं. ते समरूप झालेले आपल्याला दिसत नाहीत. आणि तुम्हाला असं वाटतं की कुठे, मला असं वाटतं कायम की आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये मग मराठी मीडियम असो किंवा इंग्रजी माध्यम असो, ह्यामध्ये जेव्हा मराठी पुस्तक असतं, मराठी विषय, इंग्रजी माध्यम जरी असेल तरी मराठी विषयाचं जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये काही अध्याय असतात, काही पाठ असतात, ह्याच्यामध्ये आपल्या संत परंपरेमधली जी मोलाची कामगिरी करणारे संत आहेत ह्यांचं इंडक्शन किंवा ते कुठेतरी अभ्यासाला का त्यांचे अध्याय येत नाहीत, हा एक मला कायम पडलेला प्रश्न आहे. कारण कसं आहे की आपण जेव्हा अध्ययन करत असतो, संत परंपरेने केवळ देव हा म्हटलेलं नाही आहे, तर समाजाला जागृत करण्याचं, समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी त्यांच्या कामाची एक जाण लहानपणापासूनच व्हावी असं तुम्हाला वाटतं का? शिक्षणामध्ये, शैक्षणिक वर्गामध्ये त्याचं इंडक्शन, मग ते छोट्या पातळीवर असो, फार जड समजणार नसेल त्या वयामध्ये त्या मुलाला, पण एक छोट्या छोट्या गोष्टी. कारण मला वाटतं की लहानपणापासून जितकं मला आठवतंय तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर ते भाकऱ्या भाजलेल्या होत्या असे चमत्काराचे थोडंफार काहीतरी आपल्याला आठवतं. पण त्या पलीकडे ज्ञानेश्वरीमध्ये जे काही लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरांचं जे अमूल्य काम आहे, ते सामान्यांपर्यंत तितकंसं पोहोचलेलंच नाही आहे. दोन प्रकार आहेत समाजामध्ये. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. जे काम सरकारने करायला पाहिजेत त्याची सूचना आपण देतो त्यांना आणि ते ऐकत नाहीत. मुस्लिम धर्म आहेत, जन्माला आल्यापासून त्याला टोपी घालायला शिकवतात आणि कुराणाच्या ज्या आयाती त्याला पाठ करून घेतात. माऊलीच्या ओवीचा अर्थ कळत नाही आणि अरबीतल्या आयाती मुस्लिम मुलांना कळत नाही, पण ते पाठ करतात, नमाज अदा करतात आणि त्यांच्या मदरसामधून, शाळेमधून त्यांना कट्टर बनवलं जातं. किमान भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी हा विचार केला पाहिजे की निदान भारतीय संस्कृतीमध्ये जे तत्त्वज्ञान आहेत त्याचं एक एक श्लोक प्रत्येक वर्षी पाठ करायला द्यायला पाहिजे. उपनिषद आहेत ते कुठल्याही धर्माचे नाही, ते प्युअर नॉलेज आहेत. कारण की उपनिषद काळीन कुठलाही धर्म आपल्या जगामध्ये अस्तित्वात नव्हता. त्या काळातले ते उपनिषद आहेत जी ज्ञान देणारी आहेत. त्याचे अंश प्रत्येक 1ली, 2री, 3रीपासून 10वीपर्यंत पाहिजे. ह्या मी अनेक वेळा सूचना पण केलेल्या आहेत की तुम्ही कोण आहात ते समाजाला कळायला पाहिजेत, ते ज्ञानाच्या माध्यमातून कळायला पाहिजेत. दुसरा एक उपनिषदाचा महत्त्वाचा शब्द सांगतो, वाईट वाटेल पण ठीक आहे. मुक्त हा शब्द जो आहे तो वर्ल्डमध्ये सगळ्यात बेस्ट शब्द आहे जो आपल्यामध्ये वापरला जातो. प्रत्येक धर्म आज्ञा पाळायला लावतं. ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, काही महाराज लोक असतील, काही पंथ असेल, ही सगळी लोक आज्ञेमध्ये वाहायचं हे बौद्धिक गुलाम करतात. मुक्त हा जो शब्द आहे आपल्या संस्कृतीमधला, याचा अर्थ आहे की तुम्ही इतर मान्यतेतून मुक्त व्हा आणि प्लेझर लाईफ जगा, आनंदी जीवन जगा. हे जीवन फक्त उपनिषद आपल्याला देतं आणि संत आपल्याला देतात की तुम्ही मुक्त व्हा, अंधश्रद्धेत पडू नका. आणि मुक्त ही संकल्पना फक्त आपल्यामध्ये. बाकी इतर धर्मामध्ये धार्मिक रिवाजानेच तुम्ही वागलं पाहिजे. इथं असं नाही. तुम्ही कुठल्याही वेशामध्ये असा, कुठल्या ड्रेसमध्ये असा, लग्न करा न करा, तुमच्या ज्ञानावर तुमचं मूल्यांकन होतं आणि तुम्हाला अधिकार मिळतो की तुम्ही तुमचं मत मांडू शकता. ते चुकीचं असेल, बरोबर असेल, हे स्वातंत्र्य इतर धर्मामध्ये नाही आहे, जगामध्ये कुठल्या पंथामध्ये नाही आहेत, हिंदूच्याच पंथामध्ये नाही आहेत. ते सांगतात आम्ही जे सांगतो तेच तुम्ही ऐकायचं. तुम्हाला कुठंतरी बौद्धिकतेवर आक्रमण केल्यासारखं वाटतं. मी गुलामी नाही म्हणणार, कारण की एखाद्याला ती आवडते त्याला आपण काय करणार. एखाद्याला चुकीचं समजून घेणंच जर चांगलं वाटत असेल, ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलेले आहेत, काय कीचे शिणाची होय गोड एका. एखाद्याला दुःखच गोड वाटतं, ज्ञानोबा म्हणतात काय करावं. दुःखाला सुख समजून जीवन जगत असतो. रडण्यामध्ये सुख वाटतं, गुलामीमध्ये सुख